सर्वप्रथम इथं या हनुमान कथेला आपण सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल आपले सर्वांचे पसायदान प्रतिष्ठानच्या वतीने मी आभार मानतो। आणि वंदनीय गुरुवर्य भास्करगिरी बाबाजी, महंत प्रकाशानंदगिरी बाबाजी, आपले सर्वांचे गुरुवर्य देवीदासजी महाराज मस्के, गुरुवर्य उद्धवजी महाराज नेवासकर, गुरुवर्य सुनीलगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने खरं तर आम्हाला ही प्रेरणा मिळाली की आपण काहीतरी तरुण मुलांसाठी एखादी आध्यात्मिक काम म्हणून एखाद्या कथेचं आयोजन केलं पाहिजे, असं आम्हाला या सर्व संत मंडळींनी मार्गदर्शन केलं आणि त्याचाच परिपाक म्हणून आज ही कथा आपण आयोजित केलेली आहे। या कथेच्या यशस्वीसाठी होण्यासाठी आपण सर्वांनीच खूप चांगले प्रयत्न केले आहे, आमच्या सर्व सहकार्यांनी देखील प्रयत्न केले आहे। आणि सर्वात महत्त्वाचं मी मनापासून इथं आभार व्यक्त करू इच्छितो आमचे गुरुवर्य अंकुशजी महाराज जगताप यांचे, की यांनी या कथेसाठी आम्हाला वेळ दिला आणि आम्हाला या कथेसाठी म्हणजे खरं तर आम्ही इतकं या कथेच्या याने सांशक होतो की कधी असा आपण शहरामध्ये कार्यक्रम घेतलेला नाही आहे आणि आपल्या नेवासा शहरामध्ये असा कुठल्याही एखाद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून असा कार्यक्रम झालेला नाही आहे। परंतु महाराजांनी आमची ती शंका दूर केली, आम्हाला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिलं आणि ही कथा आज चांगल्या पद्धतीने आपल्या प्रतिसादामुळं होत आहे। ही कथा आयोजित करण्याचं एकच आमचं असं कारण होतं की मारुतीची जी चरित्र आहे हे आजकालच्या तरुण मुलांसाठी, तरुण पिढीसाठी काहीतरी करावं आणि तरुण पिढीने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भगवान हनुमंतरायाने जे सर्व शक्तिमान असून देखील विनम्र आणि निष्ठा जशी प्रभू श्रीरामचरणी ठेवली आणि इतकी शक्ती असून देखील विनम्रता जी मनामध्ये ठेवली ती सर्व तरुणांनी खूप चांगल्या पद्धतीने घेण्यासारखी गोष्ट आहे। आणि आजकालच्या तरुणांना तर खरं तर अध्यात्माच्या दिशेने जाण्याची आवश्यकता आहे आणि तेच आपल्या सध्या नेवासा शहरातील व परिसरातील तरुण सध्या वेगवेगळ्या मार्गाने जाताना दिसत आहेत। तर त्यांना चांगल्या सत्कारणाच्या मार्गाने आणण्याचा एकमेव जर मार्ग कुठला असेल तर तो अध्यात्माचा आहे आणि या पवित्र भूमीसारखी भूमी कुठं असू शकत नाही। म्हणूनच या ज्ञानेश्वर माऊलीच्या आपण या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम ठेवला आहे आणि मी तर जास्त वेळ घेत नाही आणि आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो। सर्वांना धन्यवाद देतो।